वार्तांकन रोखठोक बातमी। तापमानाचा पारा 42 अंशावर गेल्यानं विजेची मागणी दिवसेंदिवस वाढत असल्यानं वीज पुरवठा सतत खंडित होऊ लागलाय। सतत लाईट ये-जा करत असल्यानं सोलापूर शहराला पाणी पुरवठा करणारा सोरेगाव पंप हाऊसवरील पंप जळाला। तेथील दुसरा पंप जोडून पाणी पुरवठा सुरू ठेवण्यात आलाय। विद्युत पुरवठा बंद चालू होत असल्यानं पाणी पुरवठ्याचं वेळापत्रकही कोलमडले। त्यामुळे आता शहराचा पाणी पुरवठा 3 ऐवजी पुन्हा 4 दिवसाआड केला जाणार आहे। सध्या उजनीतून शेतीसाठी कालव्याद्वारे पाणी सोडलेले आहे, तरी पण उन्हाच्या तडाख्यामुळे शेती पिकांना दररोज पाणी द्यावं लागतंय। त्यामुळे शेतकरी सिंगल फेजवर कृषी पंप सुरू करून पाणी उपसा करतात। त्यामुळे शेती फिडरवरील लाईट सायंकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत बंद ठेवली जाते। या वेळेत अनेक गावं अंधारात आहेत। आता सोलापूर शहरातील अनेक नगरांचा वीज पुरवठा देखील सतत बंद चालू होतोय। विजेचा लपंडाव सुरू असल्यानं 2 दिवसात 2 वेळा पाकणी जलशुद्धीकरण केंद्र बंद राहिलं। त्यामुळे उजनीतून होणारा पाणी उपसा देखील बंद करावा लागला। जुळे सोलापूरमधील MBR वरही विद्युत पुरवठ्याचा परिणाम झालाय। दुसरीकडे औंध बंधाराही कोरडा पडलाय। त्यामुळे नियोजनानुसार सोलापूर शहराला पाणी पुरवठा करण्यास अडचणी येत आहेत। या पार्श्वभूमीवर गावठाण भागाचा पाणी पुरवठा पुन्हा 4 दिवसाआड केला जाणार असल्याचं महापालिकेचे सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे यांनी सांगितलंय। आता उजनी धरणातून भीमा नदीत पाणी कधी सोडलं जाईल याकडे सर्वांचं लक्ष लागलं। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।